शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. तेल खरेदीच्या साठी आता अमेरिकेच्या परवानगीची गरज नाही. भारत रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवणार, सरकारी सूत्रांची माहिती. जगानं प्रति बॅरल $200 तेल दारांसाठी आता तयार राहावं. इराणची धमकी. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून एकही ऑइल टँकर जाऊ देणार नसल्याचा इराणच्या मिलिटरी कमांडचा पुनरुच्चार. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जवळजवळ इराणजवळ 3 देशांच्या जहाजावर हल्ले. थायलंडच्या मयुरीनारी जहाजासह जपान, मार्शल आयलँडच्या जहाजांवर भीषण हल्ले. हल्ल्यामध्ये 2 भारतीयांचा मृत्यू तर 1 जण बेपत्ता. जहाजांनी हॉर्मुझ सामुद्रधुनीचा मोकळेपणानं वापर करावा. इराणच्या धमकीनंतर सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांचं जहाजांना आवाहन. युद्धात आगीमध्ये आता बाजारातनं इलेक्ट्रिक इंडक्शन सुद्धा आउट ऑफ स्टॉक. इंडक्शन शिगड्या संपल्या. क्रोमा आणि अॅमेझॉनची माहिती. गॅस तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक वस्तूंच्या विक्रीमध्ये तेजी. घरगुती गॅस पुरवठ्यासाठी गृह मंत्रालय ऍक्शन मोडमध्ये, तर रुग्णालयं, शाळांना प्राधान्यानं गॅस पुरवण्याचे आदेश. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी केंद्राकडून कंट्रोल रूमचीही स्थापना. इंधनाच्या तुटवड्यामुळे नागरिक हैराण. सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. थेट पोलीस संरक्षणात घरगुती सिलेंडरचं वाटप. इराणची सर्वात मोठी बँक सोपाहवर हल्ला झाल्याचा दावा. मध्य पूर्वेमध्ये अमेरिका इस्रायल संबंधित बँका उडवू. बँकांपासून 1 किलोमीटर दूर राहा, इराणची धमकी. अमेरिका इराण युद्धाचा सोनं चांदीच्या किमतींवर परिणाम. 12,000 रुपयांनी चांदीचे दर घसरले, तर सोन्याच्या दरात 1,760 रुपयांची घट. विधिमंडळातील दांडी बहाद्दर भाजप आमदारांचे रवींद्र चव्हाणांनी टोचले कान. विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, सर्व मंत्री आणि आमदारांना कडक सूचना. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार. कार्यपालिकेमध्ये 40व्या क्रमांकावर हे प्रकरण सुनावणीसाठी निश्चित. पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला मुद्रांक शुल्क विभागाचा दणका. 21 कोटी भरण्यासाठी 2 आठवड्यांची शेवटची मुदत, अन्यथा दंडात्मक कारवाईसह सक्तीची वसुली केली जाणार. आवाजी मतदानानं लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव नामंजूर. तर अध्यक्ष कोणत्याही पक्षाचे नाही, तर सभागृहाचे असतात. शहांचा हल्लाबोल. गदारोळानंतर लोकसभा उद्यापर्यंत तहकूब. मध्य रेल्वेकडून 176 समर स्पेशल गाड्यांचं वेळापत्रक जाहीर. उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता आहे विशेष नियोजन. मुंबई, पुण्याहून उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी विशेष फेऱ्या. नागपूरसह विदर्भात उद्यापासून पावसाचे ढग दाटणार. वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी घट होण्याचाही अंदाज. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.